गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल वर्ल्ड फ्लो फॅमिलीमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. सो आता वाजले सकाळचे 10 आणि ॲज यू ऑल नो फेस्टिव्ह सीझन इज ऑन. सो आम्ही आता जातो आहे आईबाबांकडे. तर तिथे काय काय होईल, आम्ही काय काय करू, गप्पा गोष्टी आम्ही सगळं तुमच्याशी शेअर करू. सो यू गाईज स्टे ट्यून विथ अस. जियान इज ऑल्सो रेडी टू गो. शिक्षण आणि स्वयंपाक है ना जियाना? आजकाल मॅगीच बनवते सगळे. काय आहे ते? गाड्या गिड्याला काय जाऊन न पाहता सगळं पडलं. हो बेटा हो. तू कधी आणती? ते नाही खाते, भात नाही नाही, भात नाही खाते. दूध पोई देऊ खाते. हो वाटी आहे. इकडे ये. मेन्यू आहे छोले भटुरे, कढी, मसाले भात आणि वडे. जेवण का? सो फायनली मी आणि प्रणव दोघंही परत आम्ही घरी आलो आहे. आता वाजले दुपारचे 3. जियाना झोपली होती म्हणून जियानाला तिथेच ठेवून आलो आम्ही आईबाबांकडे. आणि आता प्रणवच्या ऑफिसचे कामं करतो आहे. आणि घरी इतका मेस आहे जो मला आता सगळं क्लीन आधी खूप इझी होतं जेव्हा ती लहान होती, म्हणजे लाईक 7-8 मंथ्सची. सो इट वॉज व्हेरी इझी फॉर मी की मी तिला ठेवून द्यायची आणि मी माझे कामं करायची. आणि आता ती फक्त हाफ ॲन आवर झोपते दुपारी, जास्तीत जास्त 1 आवर, नॉट मोर दॅन दॅट. सो म्हणून मग जेव्हा ती झोपते तेव्हा मी घरचे कम्प्लीट पूर्ण कामं आवरून घेते. आणि ती उठली की अगेन बॅक टू रुटीन. गुड इव्हिनिंग एव्हरीवन. तर माझं ऑफिस संपलेलं आहे आणि आज फ्रायडे असल्यामुळे कामे भरपूर होती. बट जी कुठली कामे होती ती माझी पूर्ण कंप्लीट झालेली आहे आणि मी विकेंडसाठी रेडी आहे. तर हो, एक मोठी गुड न्यूजसुद्धा आहे. तर तुम्ही हा जो ब्लॉग आहे हा शेवटपर्यंत बघा आणि त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला माहीत पडेल
माझ्या मित्राला मुलगी झालेली आहे आणि जियानाला बहीण आलेली आहे. कॉंग्रॅच्युलेशन. कम्प्लीट आहे म्हणजे त्यांच्या हातात राहिली ना तर ते मागून सेम दिसत सारखे. आता त्या दिवशी गेलो ना म्हटलं आणि हीच आहे. बाळे अतिशय गोड आणि सुंदर होतं. तिला बघून आम्हाला आमचा जियाना सोबतचा इनिशियल फेज आठवला. खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे. काय करतो असते मस्त. बाय. काय देऊ तुला? चलो. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर याला प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर तोपर्यंत मजेत राहा, हसत राहा आणि आनंद